मित्र सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी मॅथ्स सेकंड त्यामध्ये सर्कल ह्या टॉपिकमध्ये आपण प्रश्नसंच रिव्हिजन टाईपचा भाग घेत आहोत. जवळजवळ सर्व टॉपिक्स पूर्ण होत आलेत. अगदी शेवटचे 1-2 टॉपिक्स राहिले तेही आपण पूर्ण करणार आहोत. पण टर्मिनल एक्झामिनेशन किंवा परीक्षेच्या तयारीसाठी आपल्याला सगळे लगातार लेक्चर्स तुम्हाला बघायचे आहेत. कंटिन्युअसली असायला पाहिजे त्यामध्ये. त्यामुळं बाळांनो, गणित मैत्री चॅनलला अजून ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. त्या आयकॉनसमोरचं बटन क्लिक करा की समोर जेणेकरून मॅथ्स लेक्चर आपल्याला सलगपणे बघता येतील अशी एक रिक्वेस्ट करतो. आणि मग आपण ह्या पाठीमागच्या तासाच्या वेळेला आपण ह्या प्रश्नसंचमधलं लेक्चर क्रमांक 4मध्ये आहोत. पहिल्यामध्ये आपण की MCQचे टाईपचे प्रश्न, दुसऱ्या लेक्चरमध्ये पुढचे प्रश्न असं करत तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण आता 10व्या क्वेश्चनला आलो आहे. तर इथं आपल्याला 10व्या प्रश्नामध्ये एक सर्कलची फिगर दिली बघा. ती फिगर समजून घेऊया आणि मग आपण त्याचं प्रूफ करूया. फिगर समजणं हा भाग महत्त्वाचा आहे इथला पण, की जेणेकरून आपल्याला ते 10 समची फिगर अशी आहे बघा. त्या फिगरचं मिनिंग नीटपणे लक्षात घेतलं तर ते इझी वन राहतं. ते आपल्याला करायचं आहे. होऊन जातं थोडं. एक टँजंट आहे. टँजंट आली की म्हणजे तिथं रॅडियस पण आले असणारच आहे. रॅडियस पण आहे. ह्या साध्या गोष्टी, एक टँजंट परपेंडिक्युलर असतं आणि हे रॅडियस असतं. इथं सेंटर आहे आणि मग ह्या सेंटरचं हा जो भाग येईल इथं, हा सेंटर C आणि ही रॅडियस आहे. रॅडियस परपेंडिक्युलर टँजंट हा फॉर्म. परत इथं एक सेगमेंट आपल्याला अशी लर्न करायची आहे की हे बघा, हा एक डायमीटर आहे. त्याचं नाव AB आहे. आणि मग असं एक परपेंडिक्युलर ड्रॉन केलं आहे आणि इथं यातून असं एक परपेंडिक्युलर ड्रॉन केलं आहे. त्यांची नावं इथं P आहे. हे परपेंडिक्युलर आहे, हे परपेंडिक्युलर आहे. हे पण फिगरमध्ये सांगितले. इथं हा T असा पॉईंट आहे. हे 6 पॉईंट झाल्यानंतर पुन्हा त्यांनी असा एक सेगमेंट काढला आहे बघा, हा CP. आणि आपल्याला काम असं एक दिलं, CQ एक सेगमेंट काढला आहे. आणि आपल्याला त्यांनी प्रूव्ह दॅट सिद्ध करा CP इज कॉन्ग्रंट टू CQ असं आपल्याला काम सांगितले. हे दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रंटच असणार असं आपल्याला प्रूव्ह करायचं काम त्याने आपल्याला सांगितले. अशी ही फिगर आहे 10 सममधली. ह्या प्रत्येकाचं जर मिनिंग नीटपणे लक्षात घेतलो तर फार छान आहे. मी तुम्हाला असं सांगत आलो की सर्कल हा टॉपिक सर्कलमध्ये न राहता आपल्याला पाठीमागच्या दोन्ही लेसन म्हणजे सिमिलरिटीमध्ये सुद्धा जावं लागतं. आता थोडंसं सिमिलरिटीमधला हा भाग असा होता बघा की हा CT हा परपेंडिक्युलर असणार, कारण रॅडियस परपेंडिक्युलर द टँजंट. रॅडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजंट. रॅडियस काढली, रॅडियस आणि ही टँजंट असा भाग असतो बघा. रॅडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर. मोजून बघा एखादा, त्यातला अँगल हा 90चा असणार आहे त्याच्यामधला. दिस इज रॅडियस अँड दिस इज अ टँजंट. दॅट अँगल मस्ट बी 90 डिग्री. हे क्लिअर आहे तुमचं ह्याच्यापूर्वी. आता त्यामुळे हे काय होणार, हे 3 पॅरलल लाईन्स आर देअर. ऑल 3 आर पॅरलल लाईन्स हिअर, each having the 90 degree. आता 3 पॅरलल लाईन्स अँड 3 पॅरलल लाईन्स असल्यामुळं आता इथं ह्या तिन्ही पॅरलल लाईन्स आहेत आणि हे त्याच्या 2 ट्रान्सव्हर्सल्स आहेत. 2 छेदिकाने स्पर्शिकेचा जो गुणधर्म होता तो आपल्याला इथं वापरावा लागेल. त्याच्यामुळं आणखीन काय गोष्टी होत जातात बघा. हा भाग कसा क्लिअर होत जातो. इथं एक भाग असा होत जातो आपल्याला, ज्या ट्रँगलमध्ये हे 2 ट्रँगल्स आहेत ना, की इथं CP आणि CQला दोन्हींना कॉन्ग्रंट दाखवायचं आहे. म्हणजे CP आणि CTला समावेश करून घेणारे 2 ट्रँगल आपल्याला एनी हाऊ त्या प्रोसिजरप्रमाणे आपल्याला ते प्रूव्ह दॅट करायचं असतं. हिअर CT इज नॉट परपेंडिक्युलर गिव्हन हिअर टू द PQ, बट बाय द रूल, बाय द प्रोसेस, बाय द कंडिशन्स ऑलवेज टँजंट इज परपेंडिक्युलर रॅडियस. स्पर्शिका लंब असते त्रिज्येला, स्पर्शिका लंब त्रिज्या, त्यामुळं त्रिज्येला लंब असते त्यामुळं हे परपेंडिक्युलर होणार. आणि हे AP परपेंडिक्युलर वगैरे आहे ना, AP आहे, AP परपेंडिक्युलर टू द PQ अँड BQ इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू द PQ. हे गिव्हन आहेत, हे पक्ष आहे. आता देअरफॉर दीज 3 लाईन्स आर पॅरलल टू इच अदर.
कारण पुन्हा तुम्ही इंटेरियर अँगल घ्या किंवा करस्पॉन्डिंग अँगल घ्या, कुठलेही घ्या, की हे दोन त्या रूल्सनुसार ह्या तीन एक लंबरूप रेषा असल्यामुळे ह्या नक्कीच एकमेकांना समांतर असणार. त्यामुळे ए पी हा पॅरलल असणार सी टीला आणि हे सुद्धा बी क्यूला पॅरलल असणार, हे समांतर असणार. आता 3 समांतर रेषांना 2 छेदिका जेव्हा छेदतात तेव्हा त्याचे आंतरछेद प्रमाणात असतात. म्हणजे काय बघा, हा ए सी आणि हा सी बी जो आहे त्याचा रेशो हा पी टी आणि टी क्यू एवढा असणार. बट हे ए सी आणि सी क्यू जे आहेत ना, ह्या रेडियस आहेत बघा, रेडियस ऑफ सेम सर्कल. हे पण रेडियस, हे पण रेडियस. त्यामुळे याचा भागाकार येणार 1:1. देअरफॉर पी टी याचा जर त्रिकस गुणाकार आपण केला, पी टी इज इक्वल टू टी क्यू येणं, हे दोन्ही सेगमेंट सारखं येणं, हा एक ह्या थेरमचा एक महत्त्वाचा भाग आहे, ह्या प्रमेयाचा एक महत्त्वाचा भाग होता. आत्ता आपल्याला हे 2 ट्रायंगल जर आपण विचारात घेतलो तर आपलं काम होऊन जातं. हा एवढाच भाग इथं विचार करण्यासारखा होता. 3 समांतर रेषा 2 छेदिका. आता हे अभ्यास 3 समांतर रेषा 2 छेदिका अभ्यासक्रमातून कमी झाले वगैरे हे सगळं विसरून जाऊया आपण. पण लर्निंग प्रोसेसमध्ये आपल्याला त्याची गरज आहे, असं नाही ते करून चालत. आता इथं बाय ह्या 3 समांतर रेषा 2 छेदिकेवरून आपल्याला पी टी आणि टी क्यू जर आलं तर आपल्याला हे 2 ट्रायंगल्स आता इन ट्रायंगल सी टी पी व त्रिकोण सी टी क्यूमध्ये आपलं प्रूफ सामावलेलं आहे. तिथं आपल्याला ह्या सी पी आणि सी क्यू मिळणार आहेत. तिथं आपण बघायला गेलो तर आता इथं आपल्याकडे असं आलं बघा, पी टी इज इक्वल टू द टी क्यू, हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत बाय धिस रूल. सेकंडमध्ये असं आलं की हा जो अँगल आहे, अँगल सी टी पी इज इक्वल टू द अँगल सी टी क्यू, ऑल आर 90 डिग्री. स्पर्शिका लंब त्रिज्या इथं आपण लिहिलो बघा, ते स्पर्शिका लंब त्रिज्या. आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यामधला हा आणि हा सेगमेंट आला, हा 90 झाला, हा आणि हा बघा की तिसरं सेंटेन्स असं लिहिता येईल, सी टी इज इक्वल टू द सी टी, ही मात्र सामायिक भुजा होईल. आता या रूलनुसार, या सामायिक भुजानुसार आपल्याकडे अशी परिस्थिती झाली बाळांनो, या ट्रायंगलमधला ही बाजू ह्या बाजूची एकरूप आहे, ही बाजू ह्या बाजूला एकरूप आहे आणि हा कोण ह्या कोणाशी एकरूप आहे. त्यामुळं हे जे 2 ट्रायंगल आपण विचारात घेतले, ट्रायंगल सी टी पी, हा ट्रायंगल सी टी क्यूला कॉन्ग्रंट येणार. कसोटी कोणती होणार बघा, बाकोबा, नॉट बायकोबा, बाकोबा. आता बाकोबा रूलनुसार आजची घडी घातल्यानंतर एकमेकांना तंतोतंत जुळतात नाही का. आता रिमेनिंग साईड्स करस्पॉन्डिंग साईड्समध्ये घेऊया आपण. कोण उरले, हे आणि ह्याला एकरूप आहे, हे सामायिक भुजा आहे. आणि म्हणून ह्याचं लास्ट सेंटेन्स आपण लिहिणार, हे इज द रिझल्ट, सी पी इज ऑल्सो कॉन्ग्रंट टू द सी क्यू. दॅट इज प्रूफ किंवा साध्य किंवा करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ द कॉन्ग्रंट ट्रायंगल. एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा, एकरूप त्रिकोणाच्या उरलेल्या भुजा. जेव्हा 2 त्रिकोणाची आपण घडी घालू तेव्हा उरलेल्या भागमध्ये आपण ह्याचा उल्लेख करू शकतो. असा हा 10वा सम होता. परीक्षा दृष्टीने एवढा महत्त्वाचा वाटत नसला तरी आपल्या लर्निंग प्रोसेसमध्ये बाळांनो हा भाग महत्त्वाचा आहे. कंटिन्युटीसाठी आपल्याला ते शिकायचं आहे. आपण एखादा ड्रॉप करून किंवा एखादा थेरम ड्रॉन करून तो लेसन आपण परिपूर्ण करू शकत नाही. असा हा भाग बाळांनो शिकायचा होता. महत्त्वाची भाग बघा, हे आणि हे परपेंडिक्युलर होतं, हे आपल्याला परपेंडिक्युलर आहे, हे रूलनुसार लिहिलं. 3 समांतर रेषा आणि 2 छेदिकेचा गुणधर्म वापरला. ह्याचा आणि ह्याचा रेशो हा एकास एक असणार, म्हणजेच ह्याचा आणि ह्याचा रेशोसुद्धा एकास एक असणार. आणि म्हणून टी पीमधनं टी क्यू तयार करणं आणि मग आपण या फिगरकडे जाणं, हा भाग यातला महत्त्वाचा होता. समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. थेरम कठीण नसतं, आपला तिकडं बघण्याचा दृष्टिकोन क्लिअर असायला पाहिजे. ह्या 2 सेगमेंटना कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी ह्यांना समाविष्ट करून घेणारे 2 ट्रायंगल आपल्याला एकरूप दाखवावे लागले. हे आणि हे तर क्लिअर होतं, हे आणि इथं होतं. हे आणि हे एकरूप येण्यासाठी हा चान्स होता फक्त ह्या 3 समांतर रेषा आणि 2 छेदिकांचा आंतरछेद जो असतो त्यांचं प्रमाण सारखं असतं, असं सिमिलॅरिटी नावाच्या पहिल्या धड्यामध्ये हे ॲप्लिकेशन्स आपण शिकत होतो. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे, त्याच्यामध्ये तो भाग येऊन गेला होता. असं बाळांनो, गणित सोपंच आहे पण ते समजून घेणं हे महत्त्वाचा भाग आहे. असं तुम्ही तो लर्न करत चला आणि नंतर एक्सप्रेस व्हायला सुरू करा, रिव्हिजन नंतर करा, पण समजणं महत्त्वाचं आहे. तुम्ही सेमीमध्ये असा किंवा मराठीमध्ये असा, तुम्हाला हा भाग समजणं, हे 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रंट दाखवणं, त्यासाठी कोणत्या प्रॉपर्टीचा इथं वापर करायचा आहे हा भाग बघणं यातला महत्त्वाचा होता. विशेषतः मॅथ्स सेकंडमध्ये तर कंटिन्युटीची अतिशय सलगता असणं हे अत्यंत गरजेचं आहे बाळांनो. तुम्ही सर्वजण गणित मैत्री चॅनलला जॉईन आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन. पण बाळांनो, बऱ्याच मित्रांनाही अजूनही आळसानं
गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्या बाळांना विनंती आहे बाळांनो की गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा. आता टर्मिनल परीक्षा, बोर्ड परीक्षा याच्या तयारीसाठी विशेष प्रयत्न, काही पाठीमागचे पेपर्स उपलब्ध होतील माझ्याकडे, तसं मी याच्यापूर्वीच पाठवलेले आहेत. परवा आणि पेपर्स इतर विषयांचे त्याच्यामध्ये असल्यामुळं तोही सगळा बंच तुमच्याकडे पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. हातकणंगले तालुका गणित विभागाकडून सुद्धा बरेचसे शिक्षक, बरेच टीचर्स आपल्याशी जॉईन आहेत आणि त्यांच्या प्रयत्नानं मला त्यांच्याही सहकार्य अतिशय चांगल्या रीतीने मिळते. इव्हन ज्या अर्थी तुम्ही आपल्या गणित मैत्रीशी जॉईन झालात त्याचा अर्थ तुमच्या टीचर्सनी तुम्हाला जॉईन व्हायचा सल्ला दिला, म्हणजे टीचर्स आणि आपण एकाच प्रयत्नात आहोत, जेणेकरून तुमचं कॉन्फिडन्स वाढेल. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपलं थोडंसं अनबॅलन्स्ड क्लास, थोडंसं तास चुकणे, थोडंसं बरेचसेच प्रकार ह्या वर्षी अनुभवाला आलेत आपल्या, आणि यातून मार्ग काढण्यासाठी बाळांनो आपला हा एक प्रयत्न आहे. ह्या प्रयत्नाला छान रीतीचं सहकार्य करत आहात, असंच सहकार्याची अपेक्षा बाळांनो. असा हा 10वा प्रश्न होता. कुठला प्रश्न यातला डिलीट झाला असं समजून आपण पुढं नाही जात, आपण ते सलगपणे घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ड्रॉ द सर्कल विथ सेंटर ABC हॅविंग ईच रॅडियस इज 3. ईच सर्कल सुद्धा टचेस ईच अदर. आणि मग त्याचं असं फिगर काढा आणि त्याचं पेरिमीटर काढा, असा तो भाग आहे. असं ABC सेंटर रिक्वायर्स. तुम्ही 3 सर्कल्स काढा आणि त्याचे टचेस करणारे आणि त्याचे रॅडियस सेम आहे, त्याचे पेरिमीटर कसे असेल. हा भाग थोडासा कन्स्ट्रक्शनचा भाग आहे, पण तो करायचा आहे. आता तशी रफ फिगरच मी तुम्हाला काढून दाखवतो. 3 वर्तुळं एकमेकांना छेदत आहेत अशी एक फिगर काढायची आहे. 3 सर्कल्स आहेत आणि त्याची रॅडियस सेम आहे. आता ते एक्सटर्नल टचिंगमधली फिगर काढायची आहे. हे बघा 3 सेंटीमीटर रॅडियस असणारं एक सर्कल काढूया. हे बघा, ह्याचं सेंटर घ्यायचं आहे आणि याची रॅडियस 3 काढायची आहे. त्याच्यानंतर दुसरं एक सर्कल आहे, त्याला टच करतं. हेही सर्कल आपल्याला असं 3 सेंटीमीटर रॅडियस घेऊन असं ते टचिंग करणारं हे जे सर्कल आहे टच करतं फक्त एका पॉईंटमध्ये, असं फक्त जस्ट टचिंग आहे. हे समजा A आहे, हे B आहे आणि ह्या दोन्हींनाही टच करणारं हे तिसरं सर्कल आहे. हे जे तिसरं सर्कल आहे असं ह्या दोन्ही सर्कलनाही टच करणारं असं. मग इथं C आहे, ह्याची हे आणि हे असं. हे बघा, याचं पण रॅडियस 3 आहे, याचं पण रॅडियस 3 आहे, याचं पण रॅडियस 3 आहे, याचं पण रॅडियस 3 आहे. ह्याची एक ॲनालिटिकल फिगर अशी काढायला सांगितली होती. 3 सर्कल्स कॉन्ग्रंट काढायचे आहेत आणि त्याचं रॅडियस आहे ते अशी फिगर काढायची फक्त अशी. 3 सर्कल्स एकमेकांना टच करतात. तर याच्या पेरिमीटरबद्दलचा एक तुमच्यामध्ये लक्षात यावं आहे, ह्या ट्रायंगल ABCची परिमिती किती असेल. 3 सर्कल्स काढायचे आहेत, ते एकमेकांना टचिंग करणारे असायला पाहिजेत. जस्ट टच, असं इंटरसेक्शन नको, असं फक्त एका बिंदूमध्ये स्पर्श करून जाणारे अशी वर्तुळ पाहिजेत. असं एक्सटर्नल टचिंग असायला पाहिजे, असं एक्सटर्नल टचिंग. मग ह्याचे पेरिमीटर किती होईल. तर हे कन्स्ट्रक्शन कसं करणार आहात बघा तुम्ही. हे काढायचा प्रयत्न करा, म्हणजे कळेल. कन्स्ट्रक्शनच्या भागामधला तसा भाग वाढतो. ह्याची आता रबच कच्चीच फिगर समजून घेऊया. कन्स्ट्रक्शन ह्या 4थ्या धड्याच्या प्रॉब्लेम सेटमध्ये आपण हा पुन्हा एकदा समजून घेऊया. आता फक्त ह्याची परिमिती किती येईल. हे 3 म्हणजे हे 6 6 6 6. हे AB each side is having AB is having side length is 6, BC is also 6 and AC is also 6. 3 + 3 that is R1 + R2. हे R2 आणि हे R3, हे R3. बट R1 R2 R3 ऑल आर इक्वल आहेत तिकडं. म्हणजे हे 6 6 6 म्हणजे याची बेरीज होणार AB BC AC ह्या सगळ्यांची बेरीज काढली तर ह्याची पेरिमीटर येणार आहे 18. होय की नाही. असा हा भाग फिगर्स असा टाईपचा होता. पुन्हा कन्स्ट्रक्शन लेसनमध्ये आपण कन्स्ट्रक्ट करून हा कंपोस्टच्या साह्याने वगैरे कसा करता येईल हा भाग आपण परत बघूया. आता एक रफ फिगर म्हणून फक्त तुम्हाला तो फिनॉमिना हा एक्सटर्नल टचिंगचा कसा आहे. तो 2 वर्तुळ जर बाहेरून स्पर्श करत असेल तर त्यांच्या केंद्रातलं अंतर हे त्रिज्येच्या बेरजे एवढं असतं, म्हणून हे 6. ही बेरीज, ही बेरीज, हे बेरीज. हा फक्त सर्कलच्या टचिंगच्या बाबतीतला फिनॉमिना तुम्हाला कळावा असा तो भाग आहे. कन्स्ट्रक्शन करून राईट फिगर काढावा असा भाग नव्हता. म्हणून हे 6 हे 6 आणि हे 6 असं येणार. सर्कल टचेस टू इच अदर. 2 सर्कल्स आर टचेस. एनी 2 सर्कल्स आर टचेस. these two टचेस आणि एक्सटर्नल ॲडिशन ऑफ द रॅडियस ऑफ दॅट सर्कल्स असा भाग आहे. तर आणखीन एक प्रश्न थोडंसं कसं आहे बघा. 12वा प्रश्न.
फक्त हा भाग तुमच्या लक्षात यावा. फिगर्स कशी होती, एक्सटर्नल टचिंगचा कसा भाग आहे हा भाग. पुन्हा तुम्हाला आठवण करून देते बाळांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विलंब करू नका. आपण सारेच गणिताच्या सर्व कन्सेप्ट्स, मॅक्झिमम कन्सेप्ट्स क्लिअर कशा होतील असा हा प्रयत्न आहे. आपण ते निश्चित समजून घेणार आहोत, करत आहात, आत्तापर्यंत सहकार्य करत आहात. इथून पुढेसुद्धा अशाच सहकार्याची अपेक्षा. तर 12वा प्रश्न काय म्हणले बघा त्यांनी. 12व्या प्रश्नामध्ये प्रूव्ह दॅट एनी 3 पॉईंट्स ऑन द सर्कल आर कॅनॉट बी कोलिनियर. वर्तुळाच्या परिघावरचे कोणते 3 बिंदू हे एकरेषीय नसतात याची सिद्धता कशी मांडाल, हे सिद्ध कराल. आता हे क्लिअर आहे, वर्तुळाच्या परिघावर तुम्ही कुठेही 3 बिंदू घेतलात तर ते एका रेषेत असणार नाहीत. पण याची सिद्धता कशी मांडायची आहे बघा, हे सिद्ध करायला सांगितलं आपल्याला काम. ह्याचं प्रूव्ह दॅट करायला सांगितलं. हाऊ टू प्रूव्ह दॅट फिनॉमिना. हा भाग आपण कसा प्रूव्ह करणार आहोत हे नीट बघा. याचं प्रूफ एनी 3 पॉईंट्स आहेत आणि मग आपल्याला ते त्या रीतीनं ते पूर्ण करून घ्यायचं आहे. एनी 3 पॉईंट्स आर ऑन द सर्कल 12 सम. वर्तुळाच्या परिघावरचे कोणतेही 3 बिंदू हे एका रेषेत नसतात हे सिद्ध करा. हे वर्तुळ आहे. वर्तुळाच्या परिघावरती कोणतेही 3 बिंदू आपण घेऊया. कुठेही घ्यायचे 3 बिंदू. समजा इथं ए घेतला, इथं ए आहे, इथं बी आहे आणि इथं सी आहे. आता हे 3ही बिंदू हा एक वर्तुळाचा सेंटर एक घेऊया आपण. आता हे 3 बिंदू एका रेषेत असणारच नाही वर्तुळाच्या परिघावरचे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता कसं प्रूव्ह करता येईल. आता पुन्हा आपण काय करूया बघा. हे 3 बिंदू आहेत तर हे 3 बिंदू एका रेषेत असणार नाही आहेत. आपण काय करूया, हा ए बी सेगमेंट आपण जॉईन करूया. ए बी सेगमेंट म्हणजे त्याची कॉर्ड होईल नाही का, त्याची जीवा होईल. ही ए बी सेगमेंट आपण जॉईन करूया. ही जी सेगमेंट आहे ए बी, ही मी जॉईन करतो. बी सी सुद्धा जॉईन करून टाकूया. ओके. ह्यानंतर मी हे ओ ए आणि ओ बी सुद्धा जॉईन करतो. बट बोथ आर रेडियस ऑफ सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. बरोबर. आता नेमकं कसं ते रिप्रेझेंट व्हायचं आहे बघा, कसं ते तुम्हाला समजलं पाहिजे की जेणेकरून तुमच्याकडे ते त्याचे अर्थपूर्ण तुमच्या लक्षात येईल. आता निश्चितपणे आपण असं लिहूया, ओ ए इज इक्वल टू ओ बी. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, रेडियस ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. सेमीला जी मुलं शिकतात त्यांची थोडीशी आकलन क्षमता जास्ती आहे. मराठीच्या मुलांना ते कळायलाच पाहिजे. मुळात 9th स्टँडर्डमध्ये तो भाग क्लिअर झाला न झाला आहे तरी पण तो त्याच्या पुढचा भाग आपण शिकतो आहे, रेडियस ऑफ सेम सर्कल. आता ओ हा बिंदू ए आणि बी पासून इक्विडिस्टन्सवर आहे असा त्याचा अर्थ झाला. ओ हा बिंदू ए आणि बी पासून, याचा अर्थ असा झाला ए व बी पासून समदूर आहे, इक्विडिस्टन्स असा त्याचा अर्थ झाला. आता समदूरता ही कन्सेप्ट कशी होती बघा. समदूरता आणि याचा संबंध काय. समजा मी एखादं हा एक पी क्यू नावाचा मी पॉईंट काढला आणि ह्याच्या इक्विडिस्टन्स पॉईंटला आपण काय म्हणतो बघा. असा एक पॉईंट असतो इक्विडिस्टन्सवरती, याच्यापासून इक्वल डिस्टन्सवर असणारा एक भाग आहे. मी इक्वल डिस्टन्सचा एक लोकस काढून ठेवतो, त्याला आपण काय म्हणतो बघा. आता हा जो भाग होता, मी याच्या इक्विडिस्टन्सवरती एक भाग त्याच्यापासून समदूर असणारा बिंदूंचा एक मार्ग काढतो. मी निम्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि असे चाप मारून घेतले, असे असे, आणि ह्यातून जाणारा एक लोकस काढला, हा बिंदूचा एक मार्ग काढला असा. आता ह्या लोकसला तुम्ही असं जेव्हा सेगमेंट काढता तेव्हा त्याला काय म्हणता सांगा बरं. ह्याला काय म्हणता तुम्ही. येस, काय म्हणता सांगा. परपेंडिक्युलर बायसेक्टर, लंबदुभाजक.
याच्यावरचा कोणताही बिंदू तुम्ही घेतलात तर तो काय असतो सांगा बरं. परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या टोकापासून समजून असतो. म्हणजे ओ हा बिंदू ए बीच्या लंबदुभाजकावर आहे. लंबदुभाजक इक्विडिस्टन्सवर आहे म्हणजे तो लंबदुभाजकावर आहे. लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू रेषाखंडाच्या टोकापासून समांतर असतो. लंबदुभाजकावर आहे. येस, ए बीच्या लंबदुभाजकावर आहे. कोण आहे सांगा बरं. ओ हा बिंदू आहे. आता सेम पोझिशन आपण असं करूया. तुम्ही बी सीच्याकडे बघा जरासं. बी सी याच्याकडे बघा. आता इथं आपण हेच गोष्टी कसं समजून घेऊया. तर इथं सुद्धा असं आहे बघा की ओ बी बरोबर ओ सी बरोबर रेडियस ऑफ सेम सर्कल. नंतर ओ हा बिंदू परत काय सांगा बरं. ओ हा बिंदू बी व सी पासून समदूर आहे. म्हणजे तो बिंदू कसा आहे सांगा. म्हणजे तो बिंदू ए बीच्या ओ हा बिंदू ए बीच्या लंबदुभाजकावर आहे. तसं ओ हा बिंदू बी सीच्या सुद्धा लंबदुभाजकावर आहे. लंबदुभाजकावर आहे. म्हणजे आपल्याला असा एक रिझल्ट मिळाला. हा ओ हा बिंदू ए बीच्या लंबदुभाजकावर आहे आणि बी सीच्या लंबदुभाजकावर ओ बिंदू आहे. म्हणजे ए बी आणि बी सीच्या लंबदुभाजकाचा छेदनबिंदू ओ आहे. क्लिअर. ए बी आणि बी सीच्या लंबदुभाजकावरचा जो बिंदू आहे ह्याच्या लंबदुभाजकावरचा बिंदू हे बघा. ह्याच्या लंबदुभाजकावरचा आणि ह्याच्या लंबदुभाजकावरचा ओ हा छेदनबिंदू आहे. लंबदुभाजकाचा छेदनबिंदू म्हणजेच मी आता इथं लिहितो बघा. कसं हे क्लिअर करून घ्यायचं आहे बघा. म्हणजेच चा बिंदू जो आहे कोणाचा ए बी आणि बी सीचा लंबदुभाजकावरचा जो बिंदू आहे म्हणजे ए बी आणि बी सी मला असं लिहिता येईल. म्हणजेच ए बी व बी सीच्या लंबदुभाजकाचा छेदनबिंदू लंबदुभाजकाचा संपात बिंदू किंवा छेदनबिंदू हा ओ आहे. बघा दोन्ही लंबदुभाजक ओ ह्या बिंदूत छेदतात असा अर्थ झाला. आता थोड्या वेळाकरता आपण असं समजूया हे तीन बिंदू एका रेषेत आहेत. थोड्या वेळाकरता कुठले बरं. ए बी सी हे बिंदू एका रेषेत आहेत असं समजूया की ए बी सी हे बिंदू एकरेषीय आहेत. ए बी सी हे एकरेषीय आहेत. कोलिनियर आहेत. एकरेषीय आहेत असे मानूया. आता मानल्यावर काय होणार बघा. पुन्हा एक समजून घेण्याचा भाग बघा. ए बी सी हे तीन बिंदू एकरेषीय आहेत हे असं मानूया आपण. बघा जरासं. ए बी सी हे एका रेषेत असणारे तीन बिंदू. मी इथं ए बी सी हे तीन बिंदू एका रेषेत आहेत. आता मला ए बीचा लंबदुभाजक काढतो. ए बीचा जर लंबदुभाजक काढला तर कशी परिस्थिती होणार आहे बघा. ए बीचा जर लंबदुभाजक काढला तर अशी अवस्था होणार आहे. इथं ए बीच्या लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू ए बीचा लंबदुभाजक काढूया. ए बीच्या निमेपेक्षा जास्त अंतर घेणार आणि मी असं आणि असे चाप मारणार. बरोबर. हे बघा असा आणि असा चाप मारणार आणि हा ए बीचा लंबदुभाजक जो आहे तो असा जाणार. बी सीचा लंबदुभाजक जर काढला आपण तर ह्याच्या निमेपेक्षा जास्त अंतर घेऊया आणि असं काढूया. आता सांगा ए बी सी एकरेषीय असतील तर ह्याचा लंबदुभाजक हा असा आला आणि ह्याचा लंबदुभाजक बी सीचा लंबदुभाजक हा असा आला. आता सांगा हे जर एकरेषीय असतील तर ह्याचे लंबदुभाजक कसे असणार. जर एकरेषीय असतील तर ए बी व बी सीचे लंबदुभाजक हे कसे असणार सांगा. हा पण 90चा हा 90चा कोण. इंटेरियर कोण आंतरकोन पूरक आहेत. किंवा ह्या बाजूचे कोण घेतला तर हे सुद्धा काय आहेत सांगा बरं. संगत कोण सुद्धा पूरक आहेत. संगत कोण एकरूप आहेत. तर हे लंबदुभाजक हे समांतर आहेत. समांतर होतील किंवा समांतर आहेत. आता हे दोन लंबदुभाजक समांतर आहेत. कधी समांतर आहेत. जर ते एकरेषीय असतील तर. पण इथं काय परिस्थिती झाली बघा. ह्याचे लंबदुभाजक एकमेकांना छेदतायत. कुठल्या बिंदू छेदतायत. ओ बिंदू छेदतायत. म्हणजे आपलं जे मांडलोय ते चुकीचं आहे. बघा लंबदुभाजक समांतर आहेत आणि इथं आपल्याला असं मिळालं की ह्याचे लंबदुभाजक ओ मध्ये छेदतात म्हणून. हे बघा क्लिअर दिसतंय तिथं.
की लंबदुभाजक ओमध्ये छेदतात. म्हणजे आपण जे गृहीत धरलो आहे, काय गृहीत धरलो आहे बघा, हे म्हणजे लंबदुभाजक समांतर आहेत आणि इथं असं लिहिलो आहे हे विसंगत आहे. बघा इथं आपण असं लिहितो आहे ए बी व बी सीचे लंबदुभाजक ओमध्ये छेदतात असं लिहितो आहे आणि इथं असं लिहितो आहे ए बी आणि बी सीचे लंबदुभाजक समांतर आहेत. पण हे विसंगत आहे, हे विसंगत आहे. काय विसंगत झालं? हे एकरेषी आहे ते विसंगत आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे बरोबर काय आहे सांगा? म्हणून हे 3 बिंदू, म्हणून ए बी सी हे 3 बिंदू कसे आहेत बघा, नैकरेषीय आहेत किंवा एकरेषीय नाहीत. ते बिंदू नैकरेषीयच असणार, एका रेषेत असणार नाहीत. असं बाळांनो हा अप्रत्यक्षतेचा थोडासा विचार करायला लावण्यासारखा भाग होता. थोडासा विचार करायला लावण्यासारखे प्रश्न जर आपण शिकलो नाही तर बाकीच्या गोष्टी सोप्याही वाटणार नाहीत. त्यामुळे आपल्याला हे शिकायचं आहे, आपल्याला हे बघायचं आहे. कसं केलं बघा, हे ओ ए आणि ओ बी सारखे म्हणजे ओ हा समदूर आहे, समदूर आहे म्हणजे तो लंबदुभाजकावर आहे. लंबदुभाजक म्हणजे रेषाखंडाच्या टोकापासून समान अंतरावरच्या बिंदूच्या मार्गाला लंबदुभाजक म्हणतात. लंबदुभाजकाचा प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या टोकापासून समान अंतरावरच असतो म्हणजे लंबदुभाजक आहे. तसं बी सी आणि ओ ए आणि ओ सीसाठी सुद्धा आर आहे म्हणजे ओ हा पुन्हा समदूर आहे म्हणजे तो ओ हा बिंदू बी सीच्या लंबदुभाजकावर आहे. म्हणजे असं आलं ए बी आणि बी सीचे लंबदुभाजक हे एका बिंदूत छेदतात. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छपणे दिसते आपल्याला. समजा हे एका रेषेत आहे असं मांडलं असतं, एका रेषेत असते तर त्यांचे लंबदुभाजक कधीही छेदणार नाहीत कारण ते समांतर येणार आहेत. हे आपल्या या गृहीतकाशी, ह्या मांडलेल्या विधानाशी असत्य आहे. तर ए बी सी हे एकरेषीय आहेत हे मानणं चुकीचं आहे. म्हणजे हे विसंगत आहे. म्हणजे ए बी सी हे बिंदू एका रेषेत आहेत हे विधान 100% सत्य आहे. असा हा भाग आपल्याला करत पुढे जायचं आहे. थोडेसे आव्हानात्मक प्रश्न आहेत आणि त्यांना आपण घेऊन आपण पुढे जाणार आहोत. पुढच्याही प्रश्नामध्ये जर असाच भाग असल्यामुळे आपण तो नीटपणे समजून घेऊन पुढे जाऊया. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना हार्टली रिक्वेस्ट करतो आहे, सगळेच प्रश्न मॅथ्स म्हणजे सर्कलमधले आपण पूर्ण करायचे आहेत, करणार आहोत. तुम्हाला सर्वांना हार्टली रिक्वेस्ट करतो आहे की आपल्या गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा गणित मैत्रीवरती जॉईन राहा. दररोजचे लेक्चर्स बघत चला. आता टर्मिनल परीक्षा आपली आलीच आहे, लवकरात लवकर होती आहे. पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळेच प्रश्नसंच मी तुम्हाला सोडवले आहेत, सगळे एक्झरसाईज सोडून पाठवलेत. ते एक लगातारपणे बघण्यासाठी गणित मैत्रीच्या चॅनलला जोडले राहा. गणित मैत्री चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा. त्यासमोरचं आयकॉनसमोरचं बटन दाबा, आमची एनर्जी वाढवा. सगळ्याच तुम्हाला ज्या गोष्टी पुरवता येतील तो भाग आपण पूर्ण करणार आहोत. ओके बाळांनो, पुढील लेक्चरमध्ये च्या वेळेला आपण सर्वजण पुन्हा भेटूया. ओके.